उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना Z+ दर्जाची सुरक्षा मिळणार आहे याविषयीचा निर्णय राज्य सरकारने घेतला। या आधी मात्र खासदार असताना पवार यांना X दर्जाची सुरक्षा होती। उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर पवार यांच्या सुरक्षेची विशेष खबरदारी राज्य सरकारकडून घेण्यात येते। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीने राज्यात चुकीचा संदेश गेला असा दावा अंजली दमानी यांनी केला। शपथविधीची एवढी घाई का केली असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। शिवाय भाजपने या शपथविधीतून एका दगडात 2 पक्षी मारल्याचा दमानी म्हणाल्या। लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव देण्याचा प्रस्ताव नाही असं वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले। लाडकी बहीण योजनेला नाव देण्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निर्णय घेतील असं त्यांनी म्हटलंय। लाडकी बहीण योजना शिंदेंनी सुरू केली हे सांगायलाही ते विसरले नाहीत। शिवसेना युबीटीचे आमदार आदित्य ठाकरेंनी वरळीतल्या रस्ते कामांची पाहणी केली। यावेळी आदित्य ठाकरेंनी अधिकाऱ्यांकडून वरळीतल्या रस्ते कामाचा आढावा घेतला। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा आधी कोणी सुरू केली असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विचारलाय। झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमात तटकरे यांनी हा प्रश्न विचारलाय। झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला। आमच्या पक्षावर बोलण्याचा रोहित पवारांना काय नैतिक अधिकार असा सवाल सुनील तटकरे यांनी केला। आधी तुमच्या पक्षात काय चाललंय ते पहा असा खोचक सल्लाही तटकरे यांनी दिला। सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष केलं जाणार का असा प्रश्न झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विचारण्यात आला। त्यावर आमदारांची भावना तीच आपली भावना असल्याचं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं। तसंच पक्षाच्या बैठकीत एकमतानं निर्णय होईल असंही तटकरे म्हणाले। मुंबई महापालिकेत मोठा ट्विस्ट आलाय। महापौर पदानंतर आता भाजपचा उपमहापौर पदावरही दावा आहे। मुंबईत भाजपला महापौर पदासोबत उपमहापौर पदही हवंय। ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर पालिकेत शिंदे सेनेला महापौर पद सोडल्यानं भाजपला मुंबईत महापौर पदासोबत हवंय उपमहापौर पद आणि स्थायी समितीचं अध्यक्षपद। मुंबईत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्यानं भाजपचा 3ही पदावर डोळा आहे। नवी मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदावर भाजप उमेदवारांची निवड झाली। महापौरपदी सुजाता पाटील यांची बिनविरोध निवड झाली, तर उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आकाश मडवी यांनी अर्ज मागे घेतल्यानं भाजपच्या दशरथ भगत यांची निवड झाली। नवी मुंबई महानगरपालिकेच्या नवनियुक्त महापौर आणि उपमहापौरांनी वनमंत्री गणेश नाईक यांची सदिच्छा भेट घेतली। यावेळी गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष टोला लगावला। नवी मुंबईच्या जनतेनं पैशाला ठोकरलं आणि नवी मुंबईच्या हिताची जपणूक करणाऱ्या लोकांकडे शहराचं नेतृत्व दिलं असा टोला गणेश नाईकांनी शिंदेंना लगावला। राज्यसभेत JP नड्डा आणि मल्लिकार्जुन खरगेंमध्ये आज चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली। काँग्रेसला अबोध बालकाचा बंधक करू नका अशी टीका JP नड्डा यांनी केली। त्यावर मल्लिकार्जुन खरगे चांगलेच संतापले। मोदींनी भाजपला बंधक बनवले, मोदींना विचारल्याशिवाय भाजपच्या नेत्यांना काही बोलताच येत नाही असा टोला खरगेंनी लगावला। काम न करता खोटी बिलं काढण्याच्या प्रवृत्तीवर श्रीकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी आरोप केला। सरकारी कामं मंजूर केली जातात पण ती न करताच बिलं काढून 100% नफा मिळवला जात असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला। कुठेतरी सतत फोडाफोडीचं राजकारण सुरूच आहे आणि ते भाजपनं अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं केलेले असा गंभीर आरोप अंजली दमानी यांनी केला। यावेळी त्यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरही टीका केली। हे दोघे एका पायावर भाजपत जाण्यास तयार आहेत असा खळबळजनक दावा दमानिया यांनी केला। जयंत पाटील भाजपत जाणार असं विधान सदाभाऊ खोत यांनी सांगलीतल्या वाळव्याच्या सभेत केलं। खोतांच्या या विधानाचा जयंत पाटलांनी समाचार घेतला। 10 पक्ष बदलणाऱ्याने माझ्यावर बोलतोय असं म्हणत जयंत पाटील यांनी खोतांना उत्तर दिलं। पडक्या घरात कोण मुक्कामाला जातं का असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटलांना लगावला। राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या सुरू असणाऱ्या चर्चांवर खोतांनी हा टोला लगावला। राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत जयंत पाटील आणि अजित पवारांमध्ये चर्चा सुरू होती असं शरद पवारांच्या पक्षाकडून सांगण्यात आलेलं होतं आणि यावरून खोतांनी हा टोला लगावला। राज ठाकरेंचं आता मिशन 2029 सुरू झालंय। 2029च्या विधानसभा निवडणुकांसाठी आतापासूनच संघटना बांधणी सुरू करण्याची गरज आहे असे आदेश राज ठाकरेंनी मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना दिलेत। प्रत्येक विभागातल्या पदाधिकाऱ्यांचं संख्याबळ, महिला कार्यकर्ता आणि तरुण कार्यकर्ते यांच्याबाबत माहिती घ्या असेही आदेश राज यांनी दिले। भिवंडीच्या निंबवलीमध्ये अनधिकृत बांधकामांवर MMRDAनं धडक कारवाई केली। MMRDAच्या जागेवर अतिक्रमण करत अनधिकृत गाळे उभारण्यात आले, त्यामुळे प्रशासनानं JCBच्या सहाय्यानं सर्व बांधकामं नष्ट केली।
मुंबई आणि ठाण्यात बांधकाम कामगार नोंदणी ठप्प झाल्याचं समोर आलंय. ऑगस्ट ते नोव्हेंबर या 3 महिन्याच्या कालावधीत मुंबईत केवळ 1000 कामगारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे हजारो कामगार सरकारी योजनांपासून वंचित राहत आहेत. भाजपचे गटनेते गणेश खणकरांनी मुंबई महापालिकेतल्या भाजप कार्यालयाची पाहणी केली. भाजप नेते शुक्रवारी महापालिकेतल्या या कार्यालयाचा ताबा घेणार आहेत. त्यावेळी महापालिकेतील नव्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन मराठमोळ्या पद्धतीनं करण्यात येणार आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील राणीची बाग इथं 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान पुष्पोत्सव भरणार आहे आणि वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयात पुष्पोत्सव भरवण्यात येणार आहे. यंदाच्या पुष्पोत्सवात संगीत विश्वातील वाद्यांची प्रतिकृती विविध रंगी पानाफुलांनी साकारण्यात येणार आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमात मांडली. अपघाताची चौकशी होऊन राज्य आणि देशातील जनतेसमोर सत्य यावं असं तटकरे यांनी म्हटलंय. सुप्रिया सुळे यांनी आज पुन्हा फोटो शेअर केला आणि अजित पवार यांच्यासोबत पार्थ पवार, जय पवार, रेवती सुळे आणि सुप्रिया सुळे यांचा हा फोटो आहे. तर अजित पवारांच्या जाण्यानं सुप्रिया सुळे रोज आठवणी जाग्या करतात. सुप्रिया सुळे यांनी हा फोटो शेअर केलेला आहे आणि अजित पवारांबरोबरच्या आठवणी त्यांनी जाग्या केल्या. मालमत्ता थकवणाऱ्या थकबाकीदारांविरोधात मुंबई महापालिका अलर्ट मोडवर आली आहे. मालमत्ता कर थकवणाऱ्यांविरोधात जप्ती आणि लिलावाच्या कारवाईचा वेग वाढवा असे निर्देश अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशींनी दिले आहेत. राखीव वनक्षेत्र, वन्यजीव अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पात वनखात्याच्या असलेल्या विश्रामगृहात मांसाहाराला परवानगी देण्यात यावी असं पत्र राज्यातल्या महायुती सरकारमधील राज्यमंत्री आशिष जायस्वाल यांनी वनमंत्र्यांना दिलं. काळा घोडा महोत्सवात मानवाधिकार कार्यकर्ते आणि अभ्यासक आनंद तेलतुंबडे यांचं भाषण रद्द करण्यात आलं. पोलिसांच्या निर्देशानंतर हे भाषण रद्द करण्यात आलं. कारावास शिक्षेचं आणि सखोल चिंतनाचं ठिकाण कसं बनतं या विषयावर एका चर्चेत ते भाग घेणार होते. 4 महिन्याहून अधिक काळ तुरुंगात असलेल्या पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटकेचा पुनर्विचार करता येईल का याचा विचार करा अशा सूचना सुप्रीम कोर्टानं दिल्या. वांगचुक यांची वैद्यकीय प्रकृती फारशी चांगली नसल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय आणि यापूर्वीच अधिकाऱ्यांना कोर्टानं वांगचुक यांची वैद्यकीय तपासणी विशेष डॉक्टरांकडून करून घेण्याचं आणि त्यापूर्वी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले होते. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील गॅस टँकरला झालेल्या अपघाताचा फटका एसटी बसेसना बसला. मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक पूर्णपणे थांबली आहे आणि त्यामुळे त्याचा राज्य परिवहन महामंडळाच्या बस गाड्यांवर मोठा परिणाम झाला. 139 एसटी बस गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. तर कोंडीमध्ये महामंडळाच्या 163 गाड्या अडकल्या. इंडिगोनं लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणाच्या वेळापत्रकामध्ये बदल जाहीर केले. प्रवाशांना सुरळीत आणि वेळेवर सेवा देता यावी यासाठी बदल केले. तसंच 17 फेब्रुवारीपासून इंडिगोची कोपनहेगनची सेवा बंद राहणार आहे. भिवंडी जनगणनेसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी अधिकाऱ्यांना घरांची यादी तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं. यंदा संपूर्ण जनगणना ही डिजिटल स्वरूपात होणार आहे. त्यासाठी पोर्टल तयार करण्यात आलं आहे. राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत बदलापूरमधल्या आदर्श विद्यामंदिरच्या शीतल इरमाळीनं मोठं यश मिळवलं. साताऱ्यात पार पडलेल्या पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत शीतलनं 76 किलो वजनी गटात गोल्ड मेडल पटकावलं. या दमदार कामगिरीच्या जोरावर शीतलची राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेसाठी निवड झाली. तिने संपादित केलेल्या यशाबद्दल तिचं बदलापुरात कौतुक होतं. पाणीपट्टी, कर आणि कचरा करणाऱ्यांकडून दंडाच्या रकमेत वाढ करून मुंबईकरांच्या खिशाला हात घालणारी मुंबई महापालिका आता नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर आणि समिती अध्यक्षांसाठी नवीन वाहन खरेदी करणार आहे. वाहन खरेदीवर पालिकेकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. महापालिका 13 वाहनांसाठी 2.5 कोटी रुपये खर्च करणार आहे. राज्यातील शाळांचं भयाण वास्तव समोर आलंय. राज्यातल्या 1164 शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नाहीये. 3328 शाळा या वीज नसल्यामुळे अंधारात आहेत आणि शिक्षण विभागाच्या सांख्यिकी अहवालातून भीषण वास्तव समोर आलंय. घोडबंदर रोडवर भीषण अपघात झाला. ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. माहीमच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत बँक कर्मचाऱ्यांनं मराठीत बोलण्यास नकार दिल्यावरून मोठा वाद झाला. मनसे चिटणीस अनेश खंडागळे आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये मराठी बोलण्यावरून वाद झाला. अखेर बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांना मनसेसमोर माफी मागितली.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये वाहन चोरणाऱ्या सराईत वाहन चोरट्यासह 4 जणांना नवी मुंबई गुन्हे शाखेनं अटक केली. इंटरनेटवरचं वाहन चोरीचे व्हिडिओ पाहून तो चोरी करायचा नवी मुंबई गुन्हे शाखेनं आरोपींकडून 40 लाख रुपये किमतीच्या 26 वाहनं हस्तगत केली. 23 गुन्हे उघडकीला आणले.